स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांमध्ये जाहीर होतील. त्यापूर्वीच महानगरपालिकेच्या प्रभाग रचनासंदर्भात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अजून प्रभाग रचना जाहीर केली नाही आहे, मात्र या प्रभाग रचनेला अनेक ठिकाणाहून विरोध होताना पाहायला मिळतो. आपल्याबरोबर आशिम सरोद आहेत. सर, प्रभाग रचनेला विरोध होतोय. मागच्या वेळेस जे झालं होतं तीच पुनरावृत्ती पुन्हा या प्रभाग रचनेमध्ये पाहायला मिळणार आहे का, आणि काय विरोध आहे? विरोध याच्यासाठी आहे की एखादा नागरिक त्या संबंधित वॉर्डातील समस्या घेऊन कोणाकडे जाणार याच्याबद्दल काही निश्चित नाही. त्या व्यक्तीला हे माहिती नाही कोणाकडे जायचं. आणि जर तो एखाद्या निवडून आलेल्या त्या प्रभागातल्या 4 पैकी कोणत्या तरी नगरसेवकाकडे गेला तर तो नगरसेवक हे सांगू शकतो की ही जबाबदारी माझ्याकडे नाही, दुसऱ्याकडे आहे. तो दुसरा सांगेल की माझ्याकडे नाही, तिसऱ्याकडे आहे. त्यामुळे उत्तरदायित्व किंवा अकाउंटेबिलिटी आपण ज्याला म्हणतो ती नक्की केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे प्रभाग सिस्टीममध्ये एक बेकायदेशीरपणा आणि बेजबाबदारपणा आहे, म्हणून त्याला एक तर विरोध आहे. दुसरं, सगळीकडे जर आमदार, खासदार आणि सगळ्या भारतातल्या निवडणुकींमध्ये एका जागेसाठी एकच उमेदवार आपण निवडून देतो, तर मग महाराष्ट्रामधल्या काही नगरपरिषदा आणि महापालिकांमध्ये 3, 4, 5 असे उमेदवार संख्या का पाहिजे आहे? कुठेच भारतामध्ये असं नाही आहे की महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अशी प्रभाग पद्धती कुठेच भारतात नाही आहे. मग महाराष्ट्रातच हे का पाहिजे असा प्रश्न विचारला तर असं दिसते की त्याच्यामध्ये राजकीय सोयीसाठी सरकारला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर सरकार किंवा सत्तास्थानी असलेले लोक करत आहेत. 4 EVM मशीन किंवा हा सगळा गोंधळ निर्माण होतो हे आहे. जेव्हा आम्ही हा सर्वे कंडक्ट केला तेव्हा त्या सर्वेमध्ये जे उत्तरं लोकांनी दिलेली आहेत ते म्हणतात की आम्हाला मतदार म्हणून एका EVMवर एका उमेदवाराची निवड करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते आम्हाला आवडते आणि एकच मतदान करणं हे आम्हाला सोयीचं आहे. 4 EVM मशीनवर 4 लोकांना निवडून द्यायचं, कधी 5 लोकांना निवडून द्यायचं, ही सर्कस जी आहे ती लोकांना आवडत नाही. ते गोंधळाची परिस्थिती निर्माण करणार आहे असं लोकांचं म्हणणं आहे. पण आता जे तुम्ही सर्वे केलाय त्यामध्ये 4 एकाच वॉर्डमध्ये 4 प्रभाग करण्यात आले. 4 प्रभागाचे नगरसेवकांची नावं तरी लोकांना माहिती आहेत का? काय सर्वेमध्ये समोर आलं? लोकांनी सांगितलं की आम्हाला आमच्या इथल्या नगरसेवकांचं नावसुद्धा आता सांगता येत नाही, आम्हाला ते नाव माहिती नाही. दुसरीकडे काय होतं आहे की एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचा व्यक्ती आपली मतदार बांधणी करण्यासाठी त्या भागामध्ये काम करत असेल आणि आता निवडणुका येणार आहे त्यामुळे जास्त जोमाने काम करत असेल, अनेक वर्ष काम करत असेल सातत्याने, तर मग तो प्रभावी उमेदवार जो आपल्या विरुद्ध पक्षाचा आहे त्याचा मतदारसंघसुद्धा बरेचदा भौगोलिक रचना तोडून त्याचा मतदारसंघ तोडला जातो आणि त्याला मतदारसंघ विहीन केलं जाते. तर ही जी राजकीय खेळी आहे हा सुद्धा एक भाग आहे जो अत्यंत आक्षेपार्ह वाटणारा आहे की तुम्ही सगळ्यांना सहभागी होण्यापासूनच रोखता. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असते की जे विविध राजकीय पक्षांचे छोटे राजकीय पक्षांचे लोक आहेत ज्यांना अपक्ष राहायचं आहे, असे माणसं या निवडणुकीत टिकूच शकत नाही. कारण की प्रचंड आर्थिक ताकद आणि राजकीय सत्ता असलेले लोक 4-4, 5-5 जण उभे करून अक्षरशः निवडणूक अशी खेचून नेतात आणि त्यामुळे लोकांचा सहभाग याच्यातला कमी होतो आणि केवळ सत्तास्थानी असलेल्यांना फायदा होतो. राजकीय फायदा पुन्हा अशा दृष्टीने घेतला जातो की जर 3 पक्षांचं युती असेल, 4 पक्ष त्याच्यामध्ये असतील, तर मग 4 जणांची आघाडी करायची, प्रभाग करायचे. 3घांची युती असेल तर मग 3 जणांना सोयीचं होईल, 3ही पक्षाच्या एकेका नेत्याला घेता येईल, कार्यकर्त्याला घेता येईल, अशा प्रकारे 3 जणांचा प्रभाग करायचा. हा जो राजकीय खेळ सुरू आहे तो चुकीचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या खरोखर इंडिपेंडंट राहिल्या पाहिजे, निर्णय क्षमता त्यांच्याकडे राहिली पाहिजे. राजकीय खेळी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वापर करणं हे असंवैधानिक आहे. पण एका प्रभागामध्ये 4 लोक आणि 4 वेगळ्या मशीन, एक मशीनवरती सगळं शक्य होऊ शकतं? नाही, एका मशीनवर शक्य नाही आहे, त्यांना 4 मशीन ठेवाच लागतील. कारण की ते 4 उमेदवारांचा प्रभाग जर करत असतील तर त्या एका उमेदवारासोबत अनेक जण उभे राहिलेले त्यांच्या विरुद्ध मतदान करण्यासाठी एक वेगळी EVM मशीन ठेवावं लागेल, दुसरी एक ठेवावं लागेल. म्हणून मग 4 असतील तर 4 ठेवावं लागतील, 5 असतील त्या प्रभागातून तर 5 ठेवावं लागतील. पण मग हे ठरवण्याची प्रक्रिया तरी कोणत्या सूत्रावर आधारित होते असं आपण पाहायला पाहिजे. काही ठिकाणी एकच उमेदवार आहे, काही ठिकाणी 2 आहे, काही ठिकाणी 3 आहे, काही ठिकाणी 4 आहेत. तर याच्यामध्ये कोणतंही तारतम्य नाही.
कोणत्याही प्रकारचा कायदेशीर युक्तिवाद याच्यात करता येत नाही. केवळ राजकीय सोयीसाठी आपल्याला दिलेल्या अधिकाराचा राज्य सरकारने गैरवापर करायचा हे मात्र प्रकर्षाने याच्यातून दिसते. विरोध काय? या प्रभाग पद्धतीला विरोध याच्यासाठी आहे की ही लोकांच्या सहभाग टाळणारी प्रक्रिया निर्माण करणारी प्रभाग पद्धती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असला पाहिजे. तो सहभाग निर्णय प्रक्रियेत असला पाहिजे, तो आर्थिक नीती किंवा धोरण ठरवण्यामध्ये असला पाहिजे. विकास कामांचा जो आराखडा आहे तो ठरवणं, त्याचा प्राधान्यक्रम ठरवणं, याच्या सगळ्यांमध्ये लोकांचा सहभाग असण्याची गरज आहे. तो सहभागच प्रभाग पद्धतीमध्ये टाळला जातो आणि केवळ जे शक्तिशाली राजकीय पक्ष आहेत त्यांचे लोक निवडून येतात. म्हणजे मी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. खेड्यामध्ये असं असते की एखादा खूप काम करणारा बैल असतो, मेहनती बैल असतो, आणि एखादा कामाची टाळाटाळ करणारा बैल असतो. शेतकरी ते बरोबर ओळखतो आणि मग तो काम करणाऱ्या बैलासोबत बिनकामाचा एक बैल जोडतो, म्हणजे त्याला आपोआपच तो कामाला लावतो. अशा पद्धतीने बरेचसे बिनकामाचे लोकसुद्धा प्रभाग पद्धतीमध्ये निवडून आणले जातात. एका दुसऱ्या माणसाच्या ताकदीच्या आधारे त्यांना ओढून नेलं जाते त्या राजकारणामध्ये, ते निवडून येतात आणि ते अकार्यक्षमता त्यांची कायम ठेवतात नंतरसुद्धा. हा सुद्धा एक जो विरोधाभास आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की लोकशाही प्रक्रिया अशा प्रकारे बाधित करण्याचा कोणालाही अधिकार नाही. पण या सगळ्या प्रभाग रचनेविरोधात तुम्ही काय आव्हान देणार आहे? अनेक लोक प्रभाग पद्धतीबद्दल नाराज आहेत. आता अर्थात हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे नक्कीच की सगळ्याच राजकीय पक्षांनी, म्हणजे आत्ता सत्तेत असलेले महायुतीतले किंवा महाविकास आघाडीमधले सुद्धा, जेव्हा जेव्हा सत्तेत होते त्यांनी तेव्हा तेव्हा त्यांच्या सोयीने राजकारण केलेलं आहे. त्या सगळ्याच राजकारणाला आपला विरोध आहे. पण आत्ता हा प्रकार खूप जास्त वाढला आहे. म्हणजे 5-5 जणांपर्यंत, 4 जणांपर्यंत जेव्हा प्रभाग पद्धती जाते तेव्हा किती जणांचं पुनर्वसन तुम्ही करणार आणि एक पैसे खाण्याची भ्रष्टाचाराची यंत्रणा तुम्ही तयार करणार, याच्यावर आपला आक्षेप आहे. आणि म्हणून अनेक जण नाराज आहेत, राजकारणातले, समाजकारणातले अभ्यासक लोकसुद्धा, आणि असे अनेक लोक उद्या उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करू शकतात. आणि की उच्च न्यायालयात या प्रभाग रचनेला आव्हान दिलं जाऊ शकतं. कॅमेरामन किरण काजळेसह सागर, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.